नमस्कार शेतकरी मित्रांनो, आवर शेतकऱ्याच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर 3 फेज ऑटो स्विच कसा जोडायचा तो आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर संपूर्ण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत कंटिन्यू करा। ऑटो स्विचची मी संपूर्ण माहिती आणि तो कसा जोडायचा ते व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तुम्ही म्हणसाल की ऑटो स्विच आम्हाला जोडता येतो, पण ज्या मित्रांना ज्या शेतकरी बांधवांना ऑटो स्विच जोडता वगैरे येत नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। शेतकरी मित्रांनो, लाईनचं कोणतेही काम करत असताना आपल्याला सर्वात अगोदर आपले जे फ्यूज असतात ते फ्यूज काढायचे आहे, कारण इथं लाईन म्हणजे खूप रिस्क काम असते। अगोदर आपल्याला फ्यूज काढून घ्यायचे आहे, त्याच्यानंतर कोणतेही काम असो स्टार्टरचं ते करायचं आहे। तर अगोदर आपण चला फ्यूज काढून घेऊया। तर फायनली आता आपण फ्यूज काढून घेतलेले आहेत। तर शेतकरी मित्रांनो, बघू शकता आपल्याकडे LT कंपनीचा ऑटो स्विच आहे। तर आपल्याला चांगल्याच कंपनीचा ऑटो स्विच घ्यायचा आहे, लोकल क्वालिटीचा घ्यायचा नाही, जेणेकरून आपला महिन्याच्या आतमध्ये ऑटो स्विच खराब होईल। तर आपल्याकडे LT कंपनीचा आहे ऑटो स्विच। तुम्ही काय करता, 300-350 रुपयाचा लोकल ऑटो स्विच घेऊन येता आणि ते एका महिन्यामध्ये खराब होऊन जाते। तर तसं नाही करायचं, आपल्याला चांगल्या क्वालिटीचा प्रोडक्ट वापरायचा आहे। तर आपण LT कंपनीचा ऑटो स्विच आणलेला आहे आणि त्याला आपले 6 वायर असे आहेत। तर सर्वात अगोदर आपण लाल, पिवळा आणि निळा म्हणजेच RYB बघू शकता, RYB असे 3 प्रकारचे कलर आहेत, लाल, पिवळा, निळा। तर याची अगोदर आपण वायरिंग करणार आहोत। म्हणजे इथं सर्व ज्याला कोणाला काही समजत नसेल तर इथं सर्व डायग्राम वगैरे दिलेली आहे। बघू शकता RYB म्हणजेच रेड, येलो, ब्ल्यू, लाल, पिवळा, निळा म्हणजे 3 मेन सप्लाय, म्हणजेच आपली जी मेन सप्लाय आहे ती मागून तिथे आपल्याला RYB अशा प्रकारचे तिन्ही वायर जोडून द्यायचे आहेत। तर चला मी तुम्हाला दाखवतो। सर्वात अगोदर आपण लाल कलरचा वायर जोडून घेऊ। हे पहा, बघू शकता लाल कलरचा वायर आपण जोडून घेतलेला आहे। त्यानंतर आपण पिवळ्या कलरचा वायर जोडून घेणार आहोत। आणि शेतकरी मित्रांनो, तुम्ही वायरिंग करत असताना आपला लूज कॉन्टॅक्ट हा कुठेही राहिला नाही पाहिजे, जेणेकरून आपली मोटर वगैरे व्यवस्थित चालू होईल, मोटरला काही प्रॉब्लेम येणार नाही। अशा प्रकारे आपल्याला वायरिंग करायची आहे आणि लूज कॉन्टॅक्ट कुठेही ठेवायचा नाही, एकदम कॉन्टॅक्ट आपला टाईट असला पाहिजे। जे आपलं कनेक्शन केलेलं आहे आपण एकदम टाईट झालेलं पाहिजे। तर बघू शकता RYB म्हणजे लाल, पिवळा, निळा अशा प्रकारे आपण तिन्ही वायर जोडलेले आहेत। तर त्याच्यानंतर आता आपल्याला जोडायचे आहेत हिरवा, पांढरा आणि पारवा म्हणजेच ग्रे कलरचा, करड्या कलरचा। तर सर्वात अगोदर आपण हिरवा कलर जोडू। इथं दिलेला आहे हिरवा कलर जोडायचा आहे आपल्याला 95। तर इथं बघू शकता 95 हा NC पॉईंट पसे 95 इथं आपल्याला जोडून द्यायचा आहे। जोडता वेळेस कुठेही कोणतीही गडबड करायची नाही, आरामशीर जोडायचा आहे आणि व्यवस्थित कनेक्शन करायचं आहे। 1 मिनिट लेट होईल, पण व्यवस्थितपणे असं कनेक्शन करून घ्यायचं। त्याच्यानंतर बघू शकता आता पांढरा वायर जे आहे आपल्याला 93 ला पांढरा वायर जोडायचा आहे। तर बघू शकता इथे जो निळा वायर असतो आणि ऑटो स्विच जोडण्याच्या अगोदर मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, इथून इथपर्यंतचा जो लाल कलरचा वायर असतो तो आपल्याला काढून टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर ऑटो स्विचची वायरिंग करायची आहे। तर मी अगोदरच काढून ठेवलेला आहे। तर 93 ला आपल्याला पांढरा वायर जोडायचा आहे, बघू शकता। तर 93 ला आपण आता पांढरा वायर जोडलेला आहे। तर लास्टचा राहिलेला जो वायर आहे मित्रांनो 94, तर बघू शकता इथं लास्टला आपण मी अगोदरच थोडे नट लूज करून ठेवलेले होते, कारण आपला व्हिडिओ खूप मोठा होऊ नये याच्यामुळे। तर बघू शकता अशा प्रकारे आपला ऑटो स्विच कंप्लीट जोडणं झालेलं आहे। तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ खरंच जर तुम्हाला आवडला असेल, थोडीशी माहिती समजली असेल किंवा माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा व्हिडिओला। चॅनलवर नवीन असतात तर आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा। असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, धन्यवाद।